नर्मदे यार संकटमोचन हनुमान मंदिर मधुपुरी इथले राम मानस पाठ अखंड ज्योत इथून आपण प्रस्थान करतोय। आज सकाळी 6:30 वाजून गेले। नर्मदे हर नर्मदे हर। सकाळचे 6:45 वाजले। गाव तळ लागलंय आपल्याला। गावाच्या बाहेर निघालं। अतिशय रम्य असे वातावरण। या क्षेत्र जलाशय तलाव आहे। इथं आंघोळी करण्यास प्रतिबंध आहे। त्या बाजूनेच मैया आहे। डोंगराच्या अलीकडे मैया वाहते। मैयाच्या तटाने प्रवास होतोय। थोडा लांब आहे पण आता थोडं मैयाच्या तटाने प्रवास होणार। धुकं आज काहीच नाही। 2-3 दिवस तर आज इतकं धुकं। आज त्या मानाने धुकं नाही असं म्हणता येईल। काल तर 9 वाजल्यानंतर सूर्याचे किरण अंगावर पडले होते। आज थोडं लवकर दर्शन होईल। नर्मदे हर नर्मदे हर। बघा धुकं नाही म्हटलं आणि धुकं यायला सुरुवात झाली। सूर्य भगवंतांचं दर्शन झालं याचाच आनंद आहे। कारण कवळे ऊन जरी अंगावर पडलं तरी एकदम भारी वाटतं। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। 7:45 वाजले। धुकं परत वाढलं। जसं वेळ जाऊ राहिला धुकं कमी व्हायच्या ऐवजी वाढ राहिलं। आणि मैया इकडे शेजारीच आहे आपल्या। त्यामुळे जो आनंद आहे तो कायम टिकून आहे। नर्मदे हर। गावातले लोक फक्त घरच झाडतात घरच सजवतात असं नाही। रस्त्यावर सुद्धा सजावट केली आणि झाडू पण मारलेले यांनी स्वतः। नर्मदे हर नर्मदे हर। 7:45 वाजले। जसं वेळ जाऊ राहिला सूर्यकुंड जवळ येतंय तस धुक्याची चादर दाट होत चालली। पुढेच काही दिसायला तयार नाही। सूर्य भगवान पण भरपूर वर आले पण त्यांचा प्रकाशही सौम्य पडतोय शीतल पडतोय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज सकाळचा बालभोग नमकीन आणि बिस्किट पुढे। नर्मदे हर। शॉर्टकट रस्त्याने आल्यामुळे बुटांना इतकी घाण चिटकली दव होतं आणि त्याच्यामुळे सगळं चिखलला टाकलाय। नर्मदे हर नर्मदे हर। मैयेच्या जवळ असल्यामुळे मैयेच्या आशीर्वादाने सगळ्या शेत्या परत हिरव्यागार दिसायला लागल्या। समोरच मैया आहे। या झाडांच्या पलीकडे मैया आहे आणि आपण चाललोय अशा रस्त्याने। त्याच्यामुळे आनंद द्विगुणित होतो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सूर्यकुंड धाम सकवा मंडला जिल्हा इथे आलोय आपण आता। नर्मदे हर। सूर्यकुंडावर पहिलं मंदिरात दर्शन झालं गणरायाचं आणि शेजारीच काळे कव्य दिसतंय शनी महाराज असणार हे नक्की। नर्मदे हर नर्मदे हर। सूर्यकुंडावर जाण्याच्या आधीच हनुमानांची अतिशय विशाल गादा लागली। तर वजन पण भरपूर आहे। कितीतरी टनाची बनवलेली आज सांगतात। इथे तसं माहिती फलक नाही
त्यामुळे एक्झॅक्ट वजन सांगणं थोडं अवघड आहे. नर्मदे हर. जय श्रीराम. नर्मदे हर. तात्या कसं वाटलं सूर्यकुंड? अगदी मस्त वाटलं, भारी वाटलं. घाटाचं काम चालू आहे ते काम चालू आहे अजून? बर. आणि गदाचं वजन कळालं का किती? नाही राव, किती म्हणले? तिथं लिहिलेलं नाही दिसत आहे काही. वजन नाही ना काही सांग. आणि अतिशय विशाल गदा. मस्त. काय माहिती सांगा चला. आता सूर्यकुंडाचं आम्ही दर्शन घेतलं. ही एक गदा, हनुमानाची गदा आहे. आणि इथे जे हनुमानाचं मंदिर आहे ते दिवसातून 3 रूप बदलतात अशी आख्यायिका सांगितली जाते. बालरूप. बालरूप सकाळी, बालरूप सकाळी, दुपारी यौवन रूप आणि संध्याकाळी गुलाब. नर्मदे यार. नर्मदे. संध्याकाळी वृद्ध रूप दिसतं. अशी इथली आख्यायिका आहे. आणि जर बघायचं असेल कोणाला तर दिवसभर थांबावं लागेल. परिक्रमावासींची तयारी कोणाची तयारी नाही आहे थांबण्याची, कारण जायचंय पुढं. नर्मदे हर. एक दिवस थांबायला पाहिजे इथे. आणि इथं सगळी सोय. एक दिवस थांबायची तयारी आहे का? 3 रूप दिसतील हनुमंतरायांचे. हा चला, बाबांची तयारी आहे थांबायची. सगळे थांबणार असेल तर थांबणार, असं आठ पण आहे त्याच्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय शिवशंभो. श्री राधा कृष्ण धाम सूर्यकुंड. नाव सूर्यकुंड आहे म्हटल्यावर मंदिरावर सूर्य भगवंतांचा रथ डावलाने चालतोय. आणि 7 अश्वांचा हा रथ. आणि त्यावर मोठा कळस, सुंदर असा कळस. नर्मदे हर. नर्मदे हर. मग जाऊन दर्शन घेऊ. नर्मदे हर. राधा कृष्ण भगवान की जय. अगुण सगुण ब्रह्माय स्वरूपा ओम नमः शिवाय. अकथ अगाधे अनादि अनुपा ओम नमः शिवाय. मोरे मत बड़ नाम दो नमः शिवाय. किए जय जुगेली जय बसन भूते ओम नमः शिवाय. पावते समय जुगे ब्रह्मा विवेकु ओम नमः शिवाय. नर्मदे हर. मंदिरांची शृंखलाच लागली. ब्रह्मलीन भारती महाराज जी सिद्ध संत यांचा आश्रम आहे इथे. शेजारीच भारती महाराजांचे आश्रम प्रेरता, त्यांची समाधी, शिव मंदिर आणि दुर्गा मंदिर, सगळ्यांचे दर्शन घेऊन पुढे निघू. जय भोलेनाथ. नर्मदे हर. जय शिवशंकर. पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. घाटावरील मलबा काढण्याचं काम चालू आहे JCPच्या साह्याने. मैयाचं दर्शन सकाळी सकाळी सोनं, यालाही भाग्यात लागतं. आणि समोर दिसतंय मंडला शहर. आणि मंडला शहराच्या समोरच आहे महाराजपूर. आता आपण जाणार महाराजपूरकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जिथे मैया तिथे भोलेनाथ, हे सूत्र ठरलेलं आहे. त्यामुळे पदोपदी भोलेनाथाचं दर्शन होत आहे. त्यामुळे आपलं परिक्रमा धन्य झाली आपली. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्यकुंडावर दर्शन घेऊन आलो. आणि तिथे एक बोर्ड लागेला होता मौने बाबांचा. तिथं लिहिलेलं होतं 3 वेळेस नर्मदे हर म्हटलं की बाबा प्रसाद देतात. प्रसाद म्हणजे बालभोग करण्यासाठी. बाबांनी
मुरमुरे आणि चॉकलेट दिले. तिथं फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती. तिथं लिहिलेलं होतं की फोटो व्हिडिओ खींचना मना है, मोबाईल भी रख दिया जाएगा और अपमान भी होगा. त्यामुळे आपण तर लिहिलेलं असलं तरी काही काढत नाहीच म्हणा. पण आणि प्रसाद देताना 3 मूठ प्रसाद दिला बाबांनी. तर मूठ टाकायच्या आधी 3 वेळेस नरमध्ये हार म्हटल्याशिवाय मूठ सोडत नाही बाबा. 3 वेळेस नरमध्ये हार म्हणा मग प्रसाद देणार. एकदम भारी वाटला आपल्याला. हा नियम पण आवडला आपल्याला बाबांचा. बाबा एकही शब्द बोलती नाही, मौन आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ही फळे विक्रेत्यांची जी भाजीपाला विक्रेत्यांची पिकअप गेली, ती थांबली 1 सेकंदासाठी आपल्याजवळ. नर्मदे हर केलं आणि आपल्याला दक्षिणा देऊन गेले. अनमोल दक्षिणा आहे आपल्यासाठी. नर्मदे हर. हा हा, नर्मदे हर. बाबाजींचा देण्याचा भाव बघा. नर्मदे हर, नर्मदे हर. सखवा गावातून पूर्व गावात आलो. पूर्व गावातून उजव्या हाताला टर्न घेतल्यानंतर रस्ता जातो महाराजपूरकडे. आणि मध्ये आता नावडीचा सहारा घ्यावा लागणार आहे. म्हणजे आज फार दिवसानंतर आपण नावेत बसणार. आणि नावेची गरज नाही पडत. तिथे एक तात्पुरता पूल बनवला जातो मातीचा, पण त्याचं काम अजून झालेलं नाही असं सांगितलं. त्याच्यामुळे नावडीतून जावं लागणार आहे. नर्मदे हर. खूप सारे पक्षी आहे. काय भानगडी चालू आहे काही कळायला मार्ग नाही. परत एका झाडावर येऊन जराच गागाट चालू झालाय. काय करताय काय कळायला. ओके, झगडा चालू आहे उनका. नर्मदे हर. ही आहे बंजारी नदी. पुढे जाऊन मय्यत विलीन होते. आणि आपल्याबरोबर चालणारे बीडचे आणि तात्या, अजून मुंबईचे बाबा गेले पुढे त्या नावीत बसून. आपण आता ती नाव इकडे आली की बसून जाणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. गाडे बाबाला नामाला घ्यायला नावडी परत येते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हम जा रहे अभी महाराजपुर के लिए और ये सभी मैया मिली हमें. ओ बाबा नाही, काही प्रॉब्लेम नाही. अरे नाव थोडे हल्ल्यामुळे घाबरलो होतो. तो बाबा जी हमें नैया पार करेंगे, उस पार लेके जाएंगे. मैया की कृपा है तो कुछ दिक्कत नहीं है. सभी मैया है हमारे साथ में. नर्मदे हर, नर्मदे हर. अखेर आपण बंजारी मैया पार करतोय. पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिळते. हे बाबाजी हे उडी चालवत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मात गंगे हर, जटा शंकरे हर. नर्मदे हर. बाबाजींनी आपल्याला या तीरावर पोहोचवलं आणि बाबा परत जाणार. आता त्या बाजूला जर सवारी आली तर त्या बाजूला जाणार. नर्मदे हर, नर्मदे हर. महाराजपूरला बराच वेळ गेला निर्णय घेण्यात. तटमार्गाने जायचं आहे का रस्ता मार्गाने. अखेर रस्ते मार्गाने ठरल्यानंतर आता परत डांबरी रोड लागला. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण रास्ते मार्गाने येतोय. रास्ता मार्ग से आ रहे थे, हमें ऐसा लगा कुछ सेवा होती है नहीं होती है, लेकिन मैया की लीला देखो. रास्ते में भी भोजन की व्यवस्था होती है, चाय बिस्कुट की व्यवस्था हो जाती है.
आता आपण पोहे आणि चहा बिस्किट घेऊ. पुढे नको नॉर्ममध्ये यार. नॉर्ममध्ये यार. धूप उदबत्ती माचीस चहा आणि बिस्किट अशी व्यवस्था केली. अशी गाडी मधून येतात व्यवस्था देऊन जातात. कम से कम चाय पानी तो मिल सकता है। नॉर्ममध्ये पाँच भी पड़ेगा 8 असे बोर्ड लावले त्यांनी रस्त्यात शॉर्टकट मार्ग आहे असं सांगितलंय. नुसती सेवा दिली म्हणजे आज संपला असं नाही. रस्त्यावर बोर्ड सुद्धा लावले नर्मदे हर. नर्मदे हर. जंगल लागतंय आणि छोटे छोटे जंगल आहे. नजारे मस्त आहे. उन्हाचा तडाखा वाढला आता. इकडे थोडीशी दरी जंगल रस्ता परत जंगल इकडे परत दरी असा निसर्ग सुंदर आहे. नर्मदे हर. हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन शेवभाजी आणि रोट्या असा बेत आहे आजचा. नर्मदे हर. परिक्रमावासी एका लाईनीत एका शिस्तीत. कोणी सांगितलेलं नाही की एका लाईनीत चला. काही दिंडी नाही. दिंडीत तरी सांगावं लागतं लाईनीत या 2-2च्याच लाईनी करा. पण इथे कोणालाही काही सांगावं लागत नाही. आणि पुढे जंगल दिसतंय. आपण जंगलाच्या कडेने जाणार आहे. अगदी जंगलातून नाही जाणार पण निसर्गाने नटलेलं हे जंगल लांबून बी बघण्यात मजा येते. नर्मदे हर. नर्मदे हर. छोटंसं जंगल आहे. जंगलात प्रवेश झालाय. आता किती वेळ जंगल राहील इथं काही माहित नाही आपल्याला. पण सावली आहे. उन्हाचा कर थोडा कमी होऊन जातो. सूर्य भगवंतांच्या अनेक लीला आहे. सकाळी लवकर सूर्यप्रकाश नाही भेटत. भेटला का असा भेटतो घामाच्या दारात. त्यामुळे आता उन्हापासून लपायचंय आणि घाट पण या. त्यामुळे तात्पुरती रजा घेऊ. नर्मदे हर. जंगलातील घाट चढतोय आपण आणि इकडे खोल आहे. दरी नाही म्हणता येणार पण असा डोंगर आहे. निसर्ग बघण्यासारखा आहे. लोक जंगलाची कत्तल करताय. इथले आदिवासी लोक आहे राहणारे. लाकूड फाटा घेऊन चालले ते बी सागाच्या लाकडाचा. असे भरपूर माणसं असतात. जंगल कमी होत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. छोटंसं जंगल होतं. चढून आलो. विरळ होत चाललंय आता. कारण जंगल मध्ये आहे. आपण काडाने जंगलाचा रस्ता आहे हा. त्यामुळे आपण काडाने थोडे घनदाट जंगली मध्ये तट रस्त्याने जातो. त्यावेळेस घागाच्या पुढे 10 किलोमीटर जंगल लागतं. त्याच जंगलाचा भाग असा. नर्मदे हर. परत एकदा जंगल लागलं. छोटे छोटे करून जंगल येत आहे. घनदाट होत चालले. परत विरळ होता. असे जंगल सांभाळलेली आहे वन खात्याने. नर्मदे. परत एकदा परिक्रमावासी थांबले आराम करण्यासाठी. ते बी जंगलाच्या मध्ये.
एक एक येत आहे. तात्या मागे आहे आपले, येऊ राहिले. आता थोड्या वेळाने सगळ्यांच्या पुढे राहतील तात्या. हे शनी शिंगणापूरचे तात्या आपले. नर्मदे हर. असं जंगलात आराम चालू आहे. हे सगळे झाड सागाचे असल्यामुळे त्यांची पानगळ होती, नाही तर जंगल बघण्यासारखं आहे. सागाच्या झाडांची पानगळ होती, त्याच्यामुळे झाड पण फार उंच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आरामाची वेळ संपत आली आहे, पुढे निघण्याची वेळ होती. नर्मदे हर. जंगल लांब लांब चाललंय आणि जंगल लवकरच संपल असं वाटायला लागलंय. आणि एका बाजूला शेत्या आणि इकडे पण डोंगरात जंगल गेलंय लांबपर्यंत. नर्मदे हर. लांब लांब जंगल दिसतंय, डोंगराच्या चारी बाजूने वेढलेल्या गावात आपण चाललोय. नर्मदे हर. आता परिक्रमा अशी सगळे जंगलात घुसताय. नर्मदे हर. असा रस्ता आहे जंगलातून. जंगल एवढं घनदाट नाही, विरळच आहे, तरी आनंद. जंगल म्हटलं की आनंद. हवा सुटली सोसाट्याची. नर्मदे हर. नर्मदे हर. या साला रस्ता आहे जंगलातला. रस्ता मोठा आहे, दोन्ही बाजूनी जंगल. संध्याकाळची वेळ झाली, 4:30 वाजले. अजूनही आपण जंगलातच आहे. लवकरच जंगलातून बाहेर निघू. संध्याकाळचं जंगलात थांबणं हे भीती नाही तशी याला, तरी पण रस्ते लवकर दिसावा हाच उद्देश. नर्मदे हर. पुढे चढाई पण लागली. एवढी चढाई चढल्यावर जंगल संपल एखाद्या वेळेस. नर्मदे हर. जंगलातून बाहेर आलो. छोटस जंगल, पण वाघाची जाळी. वाघाची तशी काय भीती नाही इथं. तर जंगल म्हटलं की घाबरत लोक. नर्मदे हर. येथील प्रसिद्ध राजा आणि राणी असावी, नाव काय लिहिलेलं नाही तिथे. आणि इथे मंदिर आणि छोटासा आश्रम आहे. गावाच्या नावाची शोध घ्यावा लागणार आहे. जोरगी नाव आहे गावाचं. नर्मदे हर. मग याचं दर्शन झालं. शेरावाली माँ की जय हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.